हॅलो एव्हरीवन. आज आपण आपला पाचवा चॅप्टर चालू करतोय, दॅट इज ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग पायथॉन. ओके. सो सगळ्यांना माहिती आहे की ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग जी आपली उप्स कन्सेप्ट आहे ती काय सगळ्यांना माहिती आहे ऑलरेडी. आपण जे CPP आणि जावामध्ये बघितलेले आहे, ठीक आहे. सो सेम कन्सेप्ट आर ऑल्सो ॲप्लिकेबल इन पायथॉन टू, राईट. सो वी आर गोइंग टू स्टार्ट विथ दिस कन्सेप्ट. So now, basically, I would like to introduce about the Python. Okay, so Python allows or follows object-oriented programming. Okay, object-oriented concept जे आहेत ते totally Python follow करतं. It deals with the declaration of Python. Okay, and objects which lays out the foundation of OOPS concept. So Python here is wait. So Python program offer OOP style programming and provides easy way to develop the program. आता आपल्याला माहित आहे की आपण OOP ऑलरेडी यूज केलेला आहे आणि त्याचा यूज कसा होतो आपल्याला ऑलरेडी माहित आहे. ओके, तर सेम आपल्याला पायथन सुद्धा सगळ्या ज्या कन्सेप्ट्स आहेत OOPच्या ते सगळे यूज करतो. इट युजेस द OOPS कन्सेप्ट दॅट मेक्स द पायथन मोर पॉवरफुल. ओके, and to help the design a program and represent the real world entities. Okay, so Python support OOP concepts such as inheritance, method overloading, method overriding, data hiding, data abstraction. All these are supported by the Python. Okay, so we will see these points. So first of all, the main concept behind the object oriented programming is classes and object. Okay, आपला जो मेन कन्सेप्ट आहे तो क्लासेस आणि ऑब्जेक्ट आहे. सो आपण आज फक्त क्लासेस आणि ऑब्जेक्ट बद्दल डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. द क्लास स्टेटमेंट क्रिएट्स अ न्यू क्लास डेफिनेशन. ओके, तर काय करतं क्लास डेफिनेशन. द नेम ऑफ द क्लास इमिडिएटली फॉलोज द क्लास कीवर्ड क्लास. ओके, सो क्लास हा कीवर्ड आहे पायथन मध्ये. ओके, सो आपण जो डिक्लेरेशन कसं करणार क्लासचं, द क्लास, दिस इज द कीवर्ड and the class name. Okay, the class has a documentation string which can be accessed via the class name dot doc. Okay, so dot operator आपण यूज करतोय आपण आपल्याला कोणत्याही एंटिटीज ॲट्रिब्यूट्स आपल्याला ॲक्सेस करायचे असतील क्लास मधल्या तर. ठीक आहे. द क्लास शुड कन्सिस्ट ऑफ ऑल द कॉम्पोनंट स्टेटमेंट डिफाइनिंग द क्लास मेंबर अँड डेटा ॲट्रिब्यूट्स अँड फंक्शन. Okay, so this is a sample program here. Here the class is the keyword and the class name is this person. So person here is the class name, and now we are declaring some function. Okay, so now we are using the def keyword. So this is the def keyword used for declaring the function. And now one more thing in Python is here the constructor is declared by using this, that is underscores init and underscore. Okay, हा आपला इथे constructor आहे. So this is the constructor. Okay, and the self, name, age, all these are parameters here. So now the self is by default there. Okay, so here we have two parameters, name and age. Okay, then the self dot name equal to name, self dot age equal to age. जसं आपण दिस ऑपरेटर वापरलं होतं जावामध्ये, सेम याचं वर्किंग इथं असणार आहे. तो त्याचा करंट इन्स्टन्स इनिशियलाइज करतो किंवा शो करतो. ठीक आहे. हिअर द P1 स्पेस पर्सन जॉन 36. सो हिअर पर्सन हा आपला क्लास आहे. सो P1 इज द ऑब्जेक्ट. हिअर दिस इज द ऑब्जेक्ट. ओके, P1. आता इथं पर्सन मध्ये आपण दोन पॅरामीटर पास केले, जॉन आणि 36, दॅट इज स्ट्रिंग अँड नंबर. सो नेम विल बी कन्सिडर्ड ॲज अ स्ट्रिंग अँड दिस विल बी कन्सिडर्ड ॲज number. Again here the third parameter, that is self, is not present here. Okay, so self is by default there. Okay, so no need to pass here this again third parameter. Only two are sufficient, John and 36. After that we are going to print, that is P1 dot name. आता जसं आपल्याला सांगितलं की डॉट ऑपरेटर जो आहे आपला, ठीक आहे, तो आपण इंडिकेशन साठी आपण वापरतो. ठीक आहे. सो P1 डॉट किंवा आपण याच्या P1 म्हणजे इथं हा ऑब्जेक्ट झाला पर्सनचा. पर्सनचे ॲट्रिब्यूट्स आपल्याला ऍक्सेस करायचे असतील तर आपण एक्सक्यूज मी, या पर्सनचे जे ॲट्रिब्यूट्स आहेत ऍक्सेस करायचे आपण डॉट ऑपरेटर यूज करतो. ठीक आहे. पर्सन P1 डॉट नेम, दॅट इज हिअर द व्हॅल्यू ऑफ नेम इज जॉन
that is output, and age is here we passing 36, so 36. So in this way we are going to use the class in case of python. ओके, ही आपली कन्सेप्ट आहे आपल्या पायथनची, ज्यामध्ये आपण क्लासेस वगैरे यूज करतो. ओके, आता याच्यामध्ये एक लक्षात घ्या की हा जो पार्ट आहे दिस इज द कन्स्ट्रक्टर. सो दिस इज द कन्स्ट्रक्टर, आणि आपल्याला पुढे कन्स्ट्रक्टर पुढचा पॉईंट आहे तो व्यवस्थित बघायचा आहे पुन्हा एकदा. ठीक आहे, सो दिस इज द सिंपल प्रोग्राम हियर. सो नाउ so again this is the explanation. Okay, here the first method in it is a special method called as constructor. आपला जो हा पार्ट आहे this is the constructor. Okay, python calls when you create the new instance. हा ऑटोमॅटिकली कळतो आपला जो कन्स्ट्रक्टरचा कन्सेप्ट जो आहे, ज्यामध्ये आपण ऑटोमॅटिकली कॉलिंग करतो. जसं इथं आपला ऑब्जेक्ट तयार केल्यानंतर हा ब्लॉक ऑटोमॅटिकली कॉल होईल, प्रोव्हाइडेड तुम्ही नंबर ऑफ पॅरामीटर्स कसे पास करतात त्या. ठीक आहे, यू डिक्लेअर अदर क्लासेस मेथड लाईक नॉर्मल फंक्शन्स. ओके, and the first argument to each method is self. प्रत्येकाला हा self असणार आहे. Python add the self argument to the list for you. You do not need to include when it is called the method. Okay, so हा ऑटोमॅटिकली इथं घेतो, त्यामुळे इथं तुम्हाला मेन्शन करायची गरज नाही. ओके, आता क्रिएटिंग द इन्स्टन्स ऑब्जेक्ट. आता आपण ऑब्जेक्ट तयार केला होता P1. ठीक आहे, सो हियर टू क्रिएट द इन्स्टन्स ऑब्जेक्ट यू call the class using the class name and pass in whatever the arguments in init method. ओके, म्हणजे आपला जो कन्स्ट्रक्टर आहे ते आपण तुम्ही पास करू शकता. ओके, आता इथं बघा emp1 that is employee 1 of employee class Zara and 2000. ओके, आता इथं दोन पॅरामीटर का घेतलेत, कारण त्याच्या आपल्याला आपल्याला कन्स्ट्रक्टर काय करावं लागेल, दोन पॅरामीटरचा घ्यावं लागेल, आणि इन्क्लुडिंग सेल्फ. ओके, and this can be the second emp2, that is the second object. Okay, in this way we are going to initialize some object. now accessing the attributes. आता attributes म्हणजे आपल्या ज्या फंक्शन मधले एलिमेंट्स आहेत. आता मगाचा जो प्रोग्राम कन्सिडर केला, या प्रोग्राम मध्ये आपल्याला इथं आपण काय करतोय, एक कन्स्ट्रक्टर घेतलाय. ठीक आहे, किंवा नेम, हे सगळे ॲट्रिब्यूट झाले. आता इथं आपल्याला समजा असा एक प्रोग्राम घेतला. ओके, ज्यामध्ये आता इथं तर पाठीमागचा जो प्रोग्राम आहे याचा कोड थोडा मिसिंग आहे. ठीक आहे, तर इथं कसं होणार आहे की आपण एम्प्लॉई 1 एम्प्लॉई 2 असे दोन ऑब्जेक्ट घेतले आणि आपण फक्त डिस्प्ले केले एम्प्लॉईचं नाव. ओके, सो दिस कॅन बी यूज, दॅट इज इन दिस केस डिस्प्ले, excuse me, display employee is the function name here, and display employee is also function we are calling by using the object 1 and object 2. Okay, so now the total employee is equal to employee dot emp count. आता हा जो एम्प्लॉई आहे हा क्लास आहे आणि हे आपलं व्हेरिएबल आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण ते यूज करू शकतो. Now the self parameter, it is used in method definition. जसं आपण सुरुवातीला डिस्कस केलं की या मेथड डेफिनेशन आपण वापरतो. The self is used to represent the instance of a class. Okay, with this scale create with this keyword you can access the attributes and method of the class. Okay, आपण मेथड आणि ऍक्सेस सगळं यूज करू शकतो. It binds the attribute with the given arguments. Okay, so now we will see the use of self in detail in the next lecture. Okay, sorry, in the next chapter. So today we are going to stop here for today. Thank you.